नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या 90 दिवसात किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। आता हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या तारखेला विचारायला लागलाय की त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर आता आपल्या सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावाच लागणार। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी कृपया एकदा व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल हे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणाऱ्या हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व त्याचबरोबर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा हरभऱ्याच्या बाजारावरती येत्या 90 दिवसात होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी बाजारभाव पातळी ही 5200 पासून 5600च्या दरम्यान। जर आपण सध्याच्या कंडिशनला विचार केला मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा, तर मागणी वाढायला लागली आहे, पुरवठा पण वाढायला लागला आहे, म्हणून परिस्थितीत खूप मोठं परावर्तन सध्या तरी होण्याची शक्यता नाही। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की मागच्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव वाढण्यापासून रोखायचं होतं, तुरीचा बाजारभाव वाढण्यापासून रोखायचा होता, कारण महागाई वाढू द्यायची नव्हती। म्हणून सरकारने पिवळ्या वाटाण्याला जे आयात शुल्कामध्ये सूट दिली होती, जी की 50% वरून 0% केली होती, तर त्याच्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाटाण्याची आयात झाली आणि याचा परिणाम हरभऱ्याच्या बाजारावरती झाला। पण 28 फेब्रुवारी 2025ला जो पिवळा वाटाणा होता याची शुल्क मुक्त जी आयात होती ती आता संपुष्टात आली आणि 1 तारखेपासून पुन्हा एकदा 50% त्याच्यावर आयात शुल्क लागलं। म्हणजे आता पिवळा वाटाणा खूप जास्त प्रमाणात स्वस्तात आयात होईल याची शक्यता नाही। याचा अर्थ काय होणार की हरभऱ्याच्या बाजाराला खालून आधार मिळणार, सपोर्ट मिळणार, तुरीच्या बाजारभावाला आधार मिळणार व याच्यामुळे येत्या 90 दिवसात हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी आली आणि हरभऱ्याचा बाजारभाव 200-300 सुधारून जर 5300 ते 5800च्या दरम्यान हरभऱ्याची बाजारभाव पातळी राहिली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपणास वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर ही 200ची तेजी परवडत असेल तर तुम्ही इथं विक्री करू शकतात आणि जर तुम्हाला 6000च्या वर बाजारभाव हवा असेल तर तुम्ही जून महिन्यानंतर हरभऱ्याची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.